अहमदनगर शहरातील सन फार्मा चौक ते निंबळक बायपास पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश दिलेत। एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत नवरात्र उत्सव रेणुका माता मंदिर एमआयडीसी येथे 10 दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सन फार्मा चौक ते निंबळक बायपास पर्यंतच्या वाहतूक मार्गात बदल केलाय। एमआयडीसी मधील हे रेणुका माता मंदिर सन फार्मा चौक ते निंबळक बायपास कडे जाणाऱ्या रोड लगत असून या रोडवर एमआयडीसी कंपन्यांच्या वाहनांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते। त्यातच या वाहनांचा देवीच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांना धक्का लागून अपघात होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 ते 12 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रीपर्यंत सन फार्मा चौक ते निंबळक बायपास पर्यंतच्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक ओला यांनी काढले। सन फार्मा चौकाकडून निंबळक बायपासकडे जाणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग सन फार्मा चौक शेळके यांचे HP पेट्रोल पंप SBI बँक कॉर्नर श्री स्टाईल चौक लामखडे चौक तसेच निंबळक बायपासकडून सन फार्मा चौकाकडे येणाऱ्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग लामखडे चौक श्री स्टाईल चौक SBI बँक कॉर्नर शेळके यांचे HP पेट्रोल पंप सन फार्मा चौक अशा प्रकारे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आलाय। तरी या आदेशाचे पालन करीत नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले। तसेच नवरात्र उत्सवानिमित्त देवी मंदिराकडे आवश्यक साहित्य घेऊन येणारी वाहनं, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, शासकीय वाहनं आणि अत्यावश्यक कारणास्तव स्थानिक प्रशासनानं परवानगी दिलेल्या वाहनांना हा आदेश लागू राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहमदनगर।